1975चा तो काळ होता जेव्हा भारताच्या लोकशाहीवर एक काळा डाग लागला. अर्थात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळात देशात आणीबाणी लागू केली. त्या काळात विरोधी नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात डांबण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरी हक्क आणि लोकशाही मूल्य धोक्यात आली. महाराष्ट्रातीलही हजारो लोकांनी या अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि तुरुंगवास भोगला. त्यांच्या या त्यागाला सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2018 मध्ये पेन्शन योजना सुरू केली होती, पण 2020 मध्ये ती बंद करण्यात आली. आता पुन्हा एकदा ही योजना नव्या जोमानं आणि सुधारणासह परत आली आहे. जे बंदी एका महिन्यापेक्षा कमी काळ तुरुंगात होते त्यांना आता दरमहा 5,000 ऐवजी 10,000 रुपये मिळणार आहेत. जे एका महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होते त्यांना आता 10,000च्या ऐवजी 20,000 रुपये मिळतील. जर लाभार्थ्यांचं निधन झालं असेल तर त्यांच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50% रक्कम मिळेल. यासाठी त्यांना जिल्हा अधिकाऱ्याकडे नव्यानं अर्ज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे जर लाभार्थी 2 जानेवारी 2018 पूर्वी निधन पावला असेल तरीही त्यांच्या जोडीदाराला अर्ज करण्याची संधी आहे. यापूर्वी अट होती की अटकेच्या व्यक्तीचं किमान वय 18 वर्ष असावं. आता ही वयोमर्यादा काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे आणखी जास्त लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.